दख्खनचा राजा केदारनाथ ज्योतिबा राया, ज्योतिबाच्या पायथ्याशी केरले हे गाव, त्याचबरोबर केरले हे गावामध्ये हनुमान मंदिर, आराध्य दैवत, त्या ज्योतिबाच्या पायथ्याशी असलेली एमाई मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आमच्या गावामध्ये परंपरेनुसार पूर्वीपासून एमाई देवीची यात्रा भरते। या यात्रेमध्ये सकाळी पहाटे उठून सर्व ग्रामस्थ आपल्या दारामध्ये रांगोळी काढून गुढी उभा करतात, गुढीला सजवतात, नटतात। त्याचबरोबर परंपरेनुसार केरले गावामधून एमाईपर्यंत पूर्वीपासून जो चालत आलेला आहे तो एमाई देवीचा गाडा जो म्हणतात तो ह्या देवीपर्यंत घेऊन येतात आणि ह्या देवीचा आशीर्वाद घेतात। तसेच त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व सुवासिनी माता भगिनी ह्या न चुकता न विसरता ह्या देवीच्या ओटी भरतात व देवीजवळ येऊन दरवर्षी येऊन नतमस्तक होतात व देवीचे प्रार्थना करतात व देवीची ओटी भरतात। हा जो कार्यक्रम जो होता गुढीपाडव्याला जो कार्यक्रम सुरुवात होत्या, गुढीपाडव्याची गुढी उभा करून सुरुवात होत्या, त्यानुसार संध्याकाळी लोकनाट्य तमाशा असतोय, दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा, तिसऱ्या दिवशी लावणी महोत्सव असतोय। आणि हा यात्रा कमिटीचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये अध्यक्ष गजानन पिष्टे, उपाध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, खजानीस अनिल शेलार, खजानीस अनिल गोरव, नियोजक राजाराम गोळे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव कुंभार, तसेच सर्व यात्रा कमिटीचे सदस्य, तसेच सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळी, सर्व माता भगिनी व लहान आई वडील व लहान मोठे बहीण भाऊ त्यांचे सर्वांचे योगदान लाभलेले व मार्गदर्शन मिळाले। ओके, मी राहुल यशवंत गुरव या केरले ग्रामस्थपैकी आज आमच्या गावची परंपरेनुसार ही यात्रा आहे, त्या यात्रेसाठी आम्ही आमच्या एमाई देवी ग्रामदेवीला आमच्या हनुमंत भक्ता मंडळातर्फे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आहे आमच्या केरले गावची यात्रा अतिशय उत्साहानं आणि रोमहर्षकपणे होत असते। पारंपरिक विधी येथे होत असतात। गुढीपाडव्याला सर्व देवतांना अभिषेक व आपल्या सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमानुसार या यात्रेची सांगता होत असते। चालू वर्षी खरोखरच यापूर्वी कधीही जो आपला देवाला जो मानाचा जो गाडा आपण आणत असतो तो ह्या वर्षी प्रथमच या यात्रा कमिटीनं, जे यात्रा कमिटी यावर्षी नवीन स्वरूपाची झाली, त्या यात्रा कमिटीनं अतिशय उत्स्फूर्तपणे त्यामध्ये भाग घेतला आणि आपल्या ह्या गावची परंपरा पुढे चालू करण्यासाठी त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला आणि त्यांना यश आलं। आई एमाईची व आपले ग्रामदैवत आणि ज्योतिबाच्या पायथ्याशी असलेलं हे केरलं गाव सदैव सदन राहू दे आणि या गावातील प्रत्येक व्यक्तीला तिचा आशीर्वाद लाभू दे। तिच्या आशीर्वादानं सर्व गावावरती येणारा जो संकटाचा काळ असेल किंवा या सर्व रोगी व्याधी विधेवरती आईनं सदैव लक्ष देऊन आपल्या या भक्ताला सदैव आपल्या कुशीत घ्यावं आणि या केरले गावचा उद्धार पंचक्रोशीत व्हावा आणि नावलौकिकानुसार या ज्या आता अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा यात्रा कमिटीतील सर्व सदस्य असतील, या सर्वांनी जो हा कार्यक्रमाचा जो मुद्दा उचलला त्यामध्ये त्यांना यश संपादन होऊन हे आपला जो यात्रेचा कार्यक्रम आहे तो अतिशय उत्साहानं पार पडावा हीच आई जगदंबेच्या चरणी, ज्योतिबाच्या चरणी आणि हनुमंत महाराजाच्या चरणी धरीला पाळी लावीला बहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरीला आईचा देवारा भाळी अंतरितेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी
जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग हे आई कृपेचा पदर पसरिला पुढती ग संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग दाही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग साठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग